नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखी, डोळे हे आपल्या मनाचा आरसा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मानवी भावभावनांचं प्रत्येकारी दर्शन आपल्याला या डोळ्यांमधून होत असतं. डोळे ही मनाची खिडकी आहे. या डोळ्यांमुळेच जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक महत्त्वाचं असं स्थान आहे. या डोळ्यांमुळेच आपल्या एकूण व्यक्तिमत्वात भर पडत असते. या डोळ्यांमुळेच जगातील सगळं ज्ञान आपण मिळवत असतो. सर्वेंद्रियाणां नयन प्रधानम. डोळे हे आपले एक प्रमुख अवयव आहे. पण मंडळी, हे डोळे सतेज, निरोगी, स्वच्छ ठेवणं हे त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. आज जागतिक दृष्टी दिन आहे, वर्ल्ड साईट डे. या जागतिक दृष्टी दिनाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. आणि याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे जागतिक दृष्टी दिनानिमित्त कार्यक्रम दृष्टी एक अमूल्य वरदान. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी अशाच दोन तज्ज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केलेल्या आहेत. आजच्या आपल्या पहिल्या गेस्ट आहेत डॉक्टर उषा निकुम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर उषा निकुम ह्या नेत्रशल्य चिकित्सक ससून रुग्णालय पुणे येथे कार्यरत आहेत. रेटिना आय सर्जरी यात त्यांचं विषय. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर चित्रा सांभार या नेत्रशल्य चिकित्सक म्हणून केईम रुग्णालय, जहांगीर आणि शाश्वत रुग्णालय पुणे येथे कार्यरत आहेत. कॉर्निया, काचबिंदू व मोतीबिंदू यात त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. आज आपण आपल्या दोन्ही गेस्टकडून डोळ्यांची स्वच्छता, डोळ्यांचं आरोग्य हे एकंदरीत कसं चांगलं राखलं पाहिजे, मोतीबिंदू, काचबिंदू म्हणजे नक्की काय, आणि या सर्वांविषयी चर्चा करणार आहोत. पण कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. चला तर आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे दृष्टी एक अमूल्य वरदान. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर उषा निकुम आणि डॉक्टर चित्रा सांबारे. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. खरं तर आजचा जो विषय आहे की दृष्टी एक अमूल्य वरदान. असं म्हणतात की डोळे हा आपल्या मनाचा आरसा आहे. आपल्या प्रत्येक भावभावनेचं दर्शन आपण डोळ्यांमधून करत असतो. म्हणजे एखादी भावना न बोलता डोळ्यामधून प्रकट होत असते, इतका हा प्रमुख असा आपला इंद्रिय आहे. उषा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की आज जागतिक दृष्टी दिन, प्रत्येक वर्षी त्याची एक वेगळी थीम असते. या वर्षीची खूप सुंदर थीम आहे की एकमेकांच्या सहाय्याने आपण अंधत्व दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. पण हा कसा साजरा करायचा आणि यामागचं प्रयोजन काय आहे, तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल मॅडम? नमस्कार मंडळी. आज आपण जागतिक दृष्टी दिन हा साजरा करत आहोत. हा वार्षिक दिन ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गुरुवारी साजरा करत असतो. आणि या दिनाचे वैशिष्ट्य असे की जागतिक स्तरावर जे अंधत्व येतं, दृष्टीदोषाची कारणे असतात, ती आपण सगळ्या जगाची कारणे एकत्र करतो आणि त्यांचा आढावा घेतो, त्याचं स्टॅटिस्टिक्स काढतो. म्हणजे आपल्याकडे एक स्लाइडही आहे मला वाटतं की ह्या विषयाची तुम्ही आणलेली, होय ना? हा मॅडम, सांगत राहा. तर ही जी आपली जागतिक दृष्टी दिनाबद्दल जी आपण जी माहिती गोळा करतो त्याचा अहवाल आपण आरोग्य मंत्रालय त्याचप्रमाणे सरकारकडे पाठवतो. आणि त्याचा अभ्यास हा आपल्या
अंधत्व निवारण समिती जी असते त्याचा अभ्यास करून त्याच्याबद्दल ते अंधत्व कसं दूर करता येईल याबद्दल आराखडे तयार केले जातात। त्याचप्रमाणे ते राबवण्यासाठी काही आपल्या निधी असतात ते सरकारकडनं मंजूर केले जातात आणि या निधींचा उपयोग नेत्रसेवेमध्ये जे कर्मचारी असतात तर त्या सर्वांचं सहकार्य घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन हे एक आराखडे जे प्रायोजिक कार्यक्रम आपण नेत्र अंधत्व निवारणासाठी करतो ते आपण अंमलात आणू शकतो। म्हणजे असे विविध कार्यक्रम आपण त्या संदर्भात करत असतो। खरं तर चित्रा मॅडम मला तुमच्याकडे यायचंय की यावर्षीची खरंच खूप छान थीम आहे की एकमेकांच्या सहाय्याने आपण अंधत्व दूर करण्यासाठी प्रयत्न करू, कारण ह्याच्यामध्ये खरं तर एकमेकांचं सहकार्य खूप गरजेचं आहे। जे आपले एक सुंदर डोळे असतात जे आपण म्हणतो की आपल्या नंतरही ते सतत एक अमर म्हणजे दुसऱ्यांनाही ते मिळाले पाहिजे अशी, पण याच बरोबर प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेसही असतो म्हणजे अंधत्व किती विरोधाभास आहे, त्याच्यामागची कारणं काय आहेत आणि या थीम विषयी तुम्ही काय सांगाल आम्हाला? हो नक्कीच, आपण जर आकडेवारी किंवा स्टॅटिस्टिक्स पाहिलं अंधत्वाचं तर जगात साधारण 3.5 कोटी लोक अंध आहेत आणि त्यापैकी खेदजनक बाब अशी की त्याच्यातील निम्मे म्हणजे 1.5 कोटी हे फक्त भारतात आहेत। त्यामुळे त्याचं निवारण करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आता याची कारणं आपण बघितली तर मोतीबिंदू, काचबिंदू, त्याचप्रमाणे डायबिटीसमुळे होणारी रेटिनोपॅथी किंवा जे नेत्रपटलावर परिणाम होतात ते, आणि बुबुळाचे आजार, लहान मुलांचे नेत्रविकार, हे सगळी कारणं आहेत। आणि या कारणांची आपण जेव्हा मीमांसा करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की याच्यातले 75% अंधत्व हे आपण टाळू शकतो। प्रिव्हेंटेबल किंवा अवॉइडेबल ब्लाइंडनेस असं त्याला म्हटलं जातं। आज फक्त मला वाटतं भारतातच आपल्याकडे मोतीबिंदूमुळे अंध होणाऱ्यांची संख्या इतकी जास्त आहे आणि मला असं वाटतं याच्यामागे थोडंसं अज्ञानही असू शकतं आपलं। ते अगदी बरोबर, त्यासाठी जनजागृती किंवा जनशिक्षण जे म्हणतो ते अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येकाने आपल्याला का दृष्टीदोष आहे हे समजून घेणं, डॉक्टरांकडे जाऊन त्याची विचारणा करणं आणि त्याला काय उपचार आहेत हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। अगदी खरं मॅडम, हा आजचा जो इतका सुंदर विषय की हे आपल्याला अमूल्य वरदान जे मिळालंय त्याविषयी सविस्तर आम्हाला तुमच्या दोघींकडून सगळं जाणून घ्यायचं एक फोन आलेला आहे, तो आधी आपण घेऊया। नेहा पंडित आपल्याशी बोलतायत पुण्यावरून, नमस्कार। हॅलो, हा तुमचा प्रश्न विचारा। हा, माझा मुलगा 25 वर्षाचा आहे आणि तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे। मग ते डोळे ड्राय पडतायत, डॉक्टरांना दाखवलं, मग ते नो ड्राय म्हणून जे ड्रॉप आहे ते टाकायला देतात। मग ते नेहमी घालणं कितपत योग्य आहे आणि ते न घालता दुसरं काही करता येईल का डोळ्यांसाठी की बाबा चांगले डोळे राहावेत, या वयाला त्रास नको व्हायला? ओके, मला याच्याबद्दल सांगितलं तर बरं होईल। धन्यवाद। धन्यवाद नेहाची, कारण चांगले डोळे या वयात आणि याच वयात नाही, मला असं वाटतं की 100 पर्यंत आपल्याला कसे ठेवायचे ते आपल्याला आपल्या दोन्ही गेस्टकडून जाणून घ्यायचंच आहे। उषा मॅडम तुम्ही काय सांगाल, कारण 25 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे आणि सतत कम्प्युटर किंवा जे आहे त्याविषयी? बरोबर, आता कॉम्प्युटर इंजिनियर म्हटलं की त्यांना एसी रूम मध्ये राहावं लागतं, त्यामुळे जे थंड वातावरणाचा डोळ्यावरती परिणाम होतो, आपल्या डोळ्यातले अश्रू असतात, यांचं काम असतं की डोळ्यामध्ये लुब्रिकेशन म्हणजे आपली पापणी आणि बुबुळ याच्यामध्ये जे घर्षण होतं ते कमी करण्याचं हे आपलं अश्रूचं काम असतं। आता ह्या थंड वातावरणामध्ये काय होतं की कॉम्प्युटर जेव्हा इंजिनियर काम करतात तेव्हा सतत त्यांना हे कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघून हे आपलं त्यांना पाहावं लागतं आणि नेहमी कसं असतं की आपल्या डोळ्याची अशी बुबुळांची अशी हालचाल, पापणी आणि बुबुळांची हालचाल होऊन आपल्या डोळ्यातले जे अश्रू असतात त्याचा जो थर असतो तो कंटिन्युअस डोळा ओला ठेवण्यासाठी काम करतो। जेव्हा हे इंजिनियर किंवा कॉम्प्युटर वर्कर्स सतत असं लक्ष देऊन काम करतात तेव्हा ते पापणीची उघडझाप करण्याचा रेट त्यांचा कमी होतो। एका मिनिटाला साधारण आपल्याला 14 वेळा ते 16 वेळा आपली पापणी उघडझाप झाली पाहिजे। जेव्हा तुम्ही एखादं बौद्धिक काम करता तेव्हा तुम्ही एक टक देऊन असं सतत बघता, त्यामुळे तुमची अशी पापणी उघडझाप करायची क्रिया ही मंद होते, ती साधारण 6 ते 8 किंवा 5 ते 6 होते। त्यामुळे डोळ्याला जे बुबुळाला जे कोरडेपणा येतो तो घालवण्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला आय ड्रॉप दिलेले आहेत ते तो उपयोगी होतातच, पण कसं असतं की जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा दर 15 मिनिटाला किंवा साधारण एक तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी 50 मिनिटानंतर डोळे हे बंद करून साधारणपणे एक 5 सेकंद तुम्ही बंद ठेवलेत तर ते टिअर फ्लुइडची फिल्म असते त्याच्यामध्ये पाणी आणि लिपिड लेअर असतो म्हणजे तेलकटपणा असतो आणि तो डोळ्यावरती येणं हे फार महत्वाचं असतं। तुम्ही ते आय ड्रॉप तर घालाच, पण शिवाय मी असं देखील सांगू शकते की हा
कोरडेपणा जाण्यासाठी तुम्ही डोळ्याची उघडझाप करणं किंवा डोळ्या बंद ठेवून 5 सेकंद पुन्हा ते काम करू शकता. त्यामुळे तुमचा हा डोळ्याचा कोरडेपणा जो आलेला आहे तो तुम्ही निश्चित म्हणजे निघून मला जाईल. असं वाटतं की ती छोटीशी गोष्ट आहे की आपण त्याच्यामध्ये पण या छोट्या छोट्या गोष्टीवरून जसं चित्रा मॅडम तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याचशी अशी कारणं असतात 75% की ज्याला कारणीभूत आपण असो. तुम्ही काय सांगाल? आणि प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस त्याविषयीही तुम्ही सांगत होता, तर ह्याला जोडून तुम्ही काय सांगाल? हो, आता हे कॉम्प्युटरच्या या युगामध्ये हा तर प्रश्न खूपच कॉमन झालेला आहे. म्हणजे ह्याला एक कॉम्प्युटर विजन सिंड्रोम असं नाव दिलं जातं. आणि इतके तरुण मंडळी जे सतत 12 तास 14 तास कॉम्प्युटरवर काम करत असतात, तर त्या प्रत्येकामध्ये हे डोळे शुष्क होणे, इरिटेशन होणे, डोळ्याला त्रास होणे, पाणी गळणे, हा त्रास हे अत्यंत म्हणजे कॉमनली आपल्याला दिसतं. बरोबर. आणि त्यासाठी मॅडमनी जसं सांगितलं तसं दर 15 मिनिटाला मी प्रत्येक पेशंटला असंच सांगते की दर 15 मिनिटाला तुम्ही तुमच्या कामातून लक्ष बाहेर काढा. एक 8 वेळा आपल्या पापण्यांची उघडझाप करा. म्हणजे डोळ्यांकडे प्रामुख्याने लक्ष द्या. त्यानंतर इकडे तिकडे डोळे खिडकीतून लांबवर कुठेतरी पहा. त्याचप्रमाणे हे सगळे डोळ्यांचे एक्सरसाइजेस करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बाहेर जाताना डस्ट पासून आपलं प्रोटेक्शन करणं, एसी एन्व्हायरमेंटमध्ये प्रोटेक्शन करणं, आहारामध्ये प्रोटेक्शन, आहार डोळ्याला जो इम्पॉर्टंट आहे, जो महत्वाचा आहे तो घेणं, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. म्हणजे मला असं वाटतं की एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण ती सुद्धा जाणीवपूर्वक करणं खूप महत्वाचं असतं. आपला पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. ओके, नमस्कार. भारतशी बोला. नमस्कार मॅडम. माझे 2 प्रश्न आहेत की आपण कवियतेमध्ये म्हटलं जातं असं तर डोळे हे जुलमी घडे. तर सर्वांनाच, मुला मुलींना, पुरुषांना, महिलांना असं वाटतं आपले डोळे अतिशय सुंदर, चांगले आणि आकर्षक दिसावे. तर यासाठी आपण कोणती काळजी घ्यावी? कारण हल्ली मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या चांगल्या लेन्स निघाल्यात, ते बसवणं कितपत योग्य आहे. त्यामुळे दुसरा प्रश्न असा आहे की आपण डोळे तपासताना डॉक्टर नेहमी आपल्याला इंट्राएक्युलर लेन्स बसवतात. त्याचा उद्देश काय? त्याचं कुठलं मटेरियल असतं त्यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. चित्रा मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे की जे स्वच्छ सुंदर डोळे याविषयी तर आपण बोलणारच आहोत, पण त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारलेला लेन्स विषयी, त्यावर तुम्ही काय सांगाल? ही लेन्स विषयी त्यांनी जो प्रश्न विचारलाय, ही लेन्स आपण ऑपरेशन जेव्हा करतो मोतीबिंदूचं, तेव्हाच आपल्याला ती बसवता येते. तर मोतीबिंदू म्हणजे काय याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. मोतीबिंदू म्हणजे डोळ्यामध्ये, आपल्या डोळ्यामध्ये एक नॅचरल लेन्स असते किंवा नॅचरल भिंग असतं, ज्यामुळे प्रतिमा नेत्रपटलावर तयार होत असते. आणि एज प्रमाणे, वयाप्रमाणे ही जी लेन्स असते ही पांढरी पडते. त्याला कॅटरॅक्ट असं म्हणतात किंवा मोतीबिंदू असं आपण म्हणतो. आणि त्यामुळे धुसर दिसणं, कुठलीही प्रतिमा स्पष्ट न दिसता धुसर दिसणं किंवा काहीतरी ढग आल्याप्रमाणे दिसणं, सेंटरमध्ये लाईटमुळे एकदम डोळ्यामध्ये क्लिअर येणं, हे आपण ह्या स्लाइडमध्ये बघू शकतो की जे चित्र अत्यंत स्पष्ट दिसायला हवं ते मध्येच एक ढग आल्याप्रमाणे आपल्याला दिसतं. यामध्ये पाणी गळणं किंवा त्रास, डोळे दुखणं असा त्रास आपल्याला होत नाही मोतीबिंदूमुळे. परंतु चित्र धुसर दिसणं हे एक त्याचे प्रमुख लक्षण आहे. आणि हे आपल्याला हे ट्रीटेबल ब्लाइंडनेसमध्ये येतं. म्हणजे आपण ह्याचं निवारण अत्यंत सोप्या रीतीने करू शकतो. याचे ऑपरेशन्स पूर्वकालापासून चालत आलेले आहेत, पण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे की हे अतिशय सुंदर, हायली स्किल्ड आणि अत्यंत नवीन तंत्रज्ञान वापरून केलेलं ऑपरेशन आजकाल आपल्याला मोतीबिंदूचं करता येतं. आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट्स अत्यंत सुंदर मिळतात. अगदी खरं. आपल्याला जो दादांनी प्रश्न विचारला की कुठली लेन्स आपण टाकू शकतो, तर या संदर्भात मी सांगू इच्छिते की पूर्वी जे ऑपरेशन करायचे त्यात पूर्ण 180 डिग्री कट देऊन 8 ते 10 टाके येत असत. आता बिना टाक्यांनी आपण 1.8 to 2 मिलीमीटर म्हणजे इतका छोटासा कट डोळ्यामध्ये आपल्याला द्यायला लागतो. म्हणजे तंत्रज्ञानाच्या त्याने खूप हे सोपं झालेलं. आपल्याला फोन घेऊया आधी. सरिता आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार सरिताजी, बोला. आम्ही पुण्याहून बोलतोय. बोला, तुमचा प्रश्न विचारा. सरिता मुसरीकर.
पेशंटच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आणि काचबिंदूचे दोष होते. त्यापैकी मोतीबिंदूचं जर ऑपरेशन होतं तसं काचबिंदूचं होऊ शकतं का? बरं तरी का मी तरी कर. बरं, धन्यवाद. काय सांगाल मॅडम तुम्ही की जसं त्याने सांगितलं की मोतीबिंदू काचबिंदू दोन्ही डोळ्यांमध्ये आपल्याला झालेलं असेल पण त्याचं ऑपरेशन एका वेळेला होऊ शकतं का? मोतीबिंदू आणि काचबिंदू हे दोन्ही एका वेळेला होऊ शकतं. पण मोतीबिंदू हे ऑपरेशननीच काढता येतं. काचबिंदू हे आपल्याला डोळ्यामध्ये आय ड्रॉप्स टाकून पोटामध्ये औषधं घेऊन हे सुद्धा आपण नियंत्रणात ठेवू शकतो. जेव्हा या औषधांनी जेव्हा काचबिंदू नियंत्रणात येणार नाही त्याच वेळेला काचबिंदूचं ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे काचबिंदू सुधारण्यासाठी आपल्याला औषधही घेता येतात त्याचप्रमाणे ऑपरेशनही करता येतं. त्यामुळे तुमची जी स्थिती आहे ती जर औषधांनी दुरुस्त होत असेल आणि कंट्रोलमध्ये राहत असेल तर त्यावेळेला काचबिंदूच्या ऑपरेशनची करायची गरज नसते. पण ज्या रुग्णांमध्ये औषधं जेव्हा इफेक्टिव्ह होत नाहीत कारण आता काचबिंदूमध्ये प्रोस्टाग्लॅंडिन लावायची खूपच चांगली औषधं आलेली आहेत आणि त्या दृष्टीने जर ती औषधांनी आय ड्रॉप्स टाकून जर डोळ्याचं प्रेशर चांगलं होत असेल काचबिंदू आटोक्यात राहत असेल तर फक्त मोतीबिंदू सुद्धा काढून तुम्हाला तो आटोक्यात आणता येतं. चित्रा मॅडम मला तुमच्याकडे यायचं की जसं आपण मोतीबिंदू हे सर्वसामान्य पद्धतीने सगळ्यांना माहिती झालेलं आहे की एका वयाच्या विशिष्ट एजला किंवा ते होतं पण हा काचबिंदू म्हणजे अजून थोडंसं सविस्तर त्याविषयी सांगा. कोणत्या वयात होतं आणि त्याची लक्षणं काय आहेत? हो, हा अत्यंत गंभीर असा प्रश्न आहे. कारण मोतीबिंदू आणि काचबिंदू याच्यामध्ये लोकांचं खूप प्रमाणात कन्फ्युजन झालेलं असतं. मोतीबिंदूमुळे जे अंधत्व येतं किंवा दृष्टीमध्ये जो परिणाम होतो तो आपण पूर्णपणे त्याला रिव्हर्स करू शकतो. पूर्णपणे ते आपल्याला मिळू शकते ती दृष्टी परत ऑपरेशन नंतर. परंतु काचबिंदूमुळे जी दृष्टीवर जो परिणाम होतो तो कधीच आपल्याला परत मिळवता येत नाही. आणि काचबिंदू हा असा आजार आहे त्याला म्हणतात की सायलेंट थीफ ऑफ विजन म्हणजे दबक्या पावलाने येणारा चोर. म्हणजे पेशंटला कळत नाही आपल्याला काचबिंदू झालाय. याचं मूळ कारण म्हणजे त्याची लक्षणं जी असतात ती पेशंटच्या लक्षातच येत नाही. पण काही ठराविक वय आहे का त्याचं की ह्या वयालाच तो होऊ शकतो असं काही? त्यात अनेक प्रकार असतात. साधारणतः 40 ओपन अँगल ग्लॉकोमा किंवा असा जो काचबिंदू असतो तो साधारण 40 नंतरच प्रामुख्याने दिसतो. पण बरेचदा लहान मुलांमध्ये सुद्धा काचबिंदू असतो आणि त्यात अनुवंशिकतेचा पण भाग असतो. तर ह्या काचबिंदूमध्ये आपली पेरिफेरल विजन म्हणजे सभोवतालची नजर जाते. आपण जेव्हा कुठल्याही वस्तूकडे बघत असतो सेंटरमध्ये त्यावेळेला आपल्याला आजूबाजूच्या सभोवतालच्या वस्तूंचा आपल्या नेत्रपटलावर त्याची प्रतिमा तयार होते. त्यामुळे आपल्याला माहिती असतं की आपल्या इकडे टेबल आहे इकडे खुर्ची आहे. ही नजर हळूहळू जाते आणि एक टनल व्हिजन म्हणजे पुंगळीतून पाहिल्याप्रमाणे नजर काचबिंदूच्या पेशंटची राहते. काहीतरी त्याची लक्षणं की ज्या रुग्णाला कळावी तशी नाही. ह्यात काहीच म्हणूनच त्याला आपण दबक्या पावलाने येणारा चोर असं म्हणतो. आणि त्यामुळे जसं म्हणजे कधी कधी जेव्हा ते उशिरा लक्षात येतं तेव्हा ती जी नजर असते ती पूर्णपणे गेलेली असते आणि जी सेंटरमध्ये जी नजर राहते ती शाबूत राहावी किंवा ती राहावी यासाठी आपल्याला त्याला ड्रॉप्स द्यावे लागतात. तर ह्यासाठी लोकांना ह्या काचबिंदू विषयी माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरंय. उषा मॅडम तुम्हाला याविषयी तुमचं मत मला जाणून घ्यायचंच आहे पण आपल्या ज्या दुसऱ्या गेस्ट आहेत डॉक्टर सायली लहाने जे हॉस्पिटलच्या नेत्र शल्य चिकित्सक आपल्याबरोबर लाईनवर आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सायलीजी खरं तर आज आपल्याबरोबर डॉक्टर चित्रा निकुम आणि डॉक्टर चित्रा सांबारे आपल्या दोन अजून एक्सपर्ट आहेत. दृष्टी एक अमूल्य वरदान याविषयी आपण चर्चा करत आहोत. खूप छान छान माहिती आपण घेत आहोत कारण डोळा हा एक महत्वाचा अवयव म्हणतो पण आजकाल असं होतं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळेच टीव्ही मोबाईल कम्प्युटर ह्या माध्यमाद्वारे जोडलेले असतात. त्याचा आपल्या डोळ्यांवर निश्चितच वाईट परिणाम होतो पण अजून त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती काय सांगाल आणि त्याची काळजी कशी घ्यावी? खूपच छान प्रश्न आहे. बरोबर आहे. सध्याच्या युगामध्ये आपण कम्प्युटर मोबाईल आणि लॅपटॉप ह्याच्याशी खूप जास्त प्रमाणात जोडले आहोत. म्हणजे असं म्हटलं जातं की जेवढा वेळ आपण झोपतो तेवढाच वेळ आपण लॅपटॉप कम्प्युटर टीव्ही याच्यावरती घालवतो. आणि प्रॉब्लेम काय असतो की ह्याच्यामधून एक ब्लू लाईट म्हणजे निळ्या रंगाची लाईट एमिट होते बाहेर येते म्हणजे त्याला आपण म्हणतो HEV लाईट म्हणजे हाय एनर्जी विजिबल लाईट. तर ही जी हाय एनर्जी विजिबल लाईट असते ती आपल्याला सूर्यकिरणामधून पण मिळते पण आपण त्याच्याकडे कधी स्टेअर करत नाही म्हणून आपल्या डोळ्याला त्याच्याने एवढा प्रॉब्लेम होत नाही.
पण कम्प्युटर किंवा लॅपटॉप ह्या गोष्टी आपण कंटिन्युअसली बघत असतो किंवा मोबाईलची स्क्रीन आपण बघत असतो आणि खूप कमी डिस्टन्सनी बघतो. त्याच्यामुळे आपल्या डोळ्याचे ज्या मसल्स असतात, स्नायू, त्याच्यावरती कंटिन्युअस ताण असतो आणि ती जी लाईट जाते त्याचे पण हार्मफुल इफेक्ट आपल्या पडद्यावरती, मागच्या पडद्यावरती किंवा डोळ्याच्या लेन्सवरती होऊ शकतात. तर आता हे सगळ्या गोष्टी तर आपण पूर्णपणे अवॉइड करू शकत नाही. तर मी प्रेक्षकांना असं सांगायची माझी इच्छा आहे की त्यांनी जरी ह्या गोष्टी वापरल्या तरी त्याच्यामध्ये कंटिन्युअस वापरण्यापेक्षा मध्ये मध्ये थोडेफार ब्रेक घ्यावेत. म्हणजे दर 20 मिनिटांनी 25 मिनिटांनी थोडा वेळ थांबून डोळे बंद करावेत. म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेक घेणं हे महत्वाचं आहे. सायली मॅडम आपल्याबरोबर चित्रा मॅडमही आहेत. तर चित्रा मॅडम, तुम्ही ह्या विषयासंदर्भात, उषा मॅडम तुम्ही ह्या विषयासंदर्भात काय सांगाल? सायली मॅडमला मी असं विचारू शकते की आपण कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, याला सिंड्रोम असं का म्हटलेलं आहे, असं प्रेक्षकांना त्याबद्दल माहिती द्या. ओके, ऍक्च्युली कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं आपण ह्याच्यासाठी म्हणतो की फक्त डोळेच नाही तर त्याच्यासोबत मान, त्याच्यानंतर मानेचे आणि पाठीचे पण प्रॉब्लेम्स होतात लोकांना. कारण कम्प्युटर जो असतो तो आपल्या शरीराच्या म्हणजे आपल्या डोळ्याच्या खालच्या लेवलला ठेवलेला असतो आणि त्याच्यामुळे कॉन्स्टंटली आपण वाकून त्याच्याकडे बघत असतो आणि डोळ्यांवरती स्ट्रेन येतो, डोळ्यांना कोरडेपणा येतो आणि कॉन्स्टंटली कम्प्युटर वापरल्यामुळे तुमच्या मानेचे आणि पाठीचे पण प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात. त्याच्यामुळे ते मल्टी सिस्टीम इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळे त्याला आपण सिंड्रोम असं म्हणतो. त्याच्यात लोकांना डोळे थकल्यासारखे वाटणे, कोरडे होणे, डोकं दुखणे, ह्या सगळ्या डोळ्यांचे आजार होऊ शकतात. आणि दुसरं असं विचारायचंय की मग त्या कॉम्प्युटर इंजिनियर किंवा तो कॉम्प्युटर वापरणारा जी व्यक्ती आहे त्यांनी कशा पद्धतीने बसावं त्या दृष्टीने माहिती सांगा. कम्प्युटर जे कंटिन्युअसली वापरतात त्यांनी ऍक्च्युली थोडंसं लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरच्या लेवलला ठेवणं आवश्यक असतं, ज्याने की ते सरळ बसतील. त्यांची मान, पाठीचा कणा सरळ असला पाहिजे आणि डोळे सरळ कम्प्युटरवरती पडले पाहिजे. त्यानंतर एक हातभर डिस्टन्स असलं पाहिजे डोळ्यांमध्ये आणि कम्प्युटरमध्ये. आणि ज्यावेळेला कम्प्युटर वापरतात जास्तीत जास्त वेळेला पापण्या पाडल्या पाहिजे, म्हणजे आपलं ब्लिंकिंग रेट जास्त पाहिजे. कंटिन्युअसली आपण स्क्रीनला स्टेअर नाही केलं पाहिजे. आणि एक अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग ग्लासेस मिळतात, ते जर वापरले तर थोडं रिफ्लेक्शन कमी होऊ शकतं. आणि दुसरं म्हणजे आपल्या स्नायूंचं कंटिन्युअस जे आकुंचन होत आहे ते टाळण्यासाठी दर 20 मिनिटांनी जेव्हा ते ब्रेक घेतील किंवा अर्ध्या तासांनी जेव्हा ते ब्रेक घेतील तेव्हा दूर काहीतरी भिंतीवर एखादं पोस्टर वगैरे असेल 6 मीटर डिस्टन्सवरती, म्हणजे अशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. आपण केला पाहिजे. धन्यवाद सायली मॅडम, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि जी माहिती दिली त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपल्याला अधिक फोन आलेला आहे. पल्लवी गायकवाड आपल्याशी बोलतात बोरिवलीवरून. नमस्कार. नमस्कार. बोला पल्लवीजी. मॅडम, मला प्रश्न विचारायचा होता. मी जन्मतः अंध आहे आणि चेक केलं तर रेटिनाची डेव्हलपमेंट नाहीये आणि ऑप्टिक नर्व्ह डॅमेज आहे. तर मला विचारायचं होतं की याच्यावर काय उपाय आहे आणि स्टेम सेल थेरपी आता नवीन निघाली आहे, त्याचा काही उपयोग होईल का या प्रॉब्लेमवर? पल्लवीजी, तुमचं वय काय आहे? सध्या 25. बरं, धन्यवाद पल्लवीजी. उषा मॅडम, रेटिनाविषयी त्यांनी आणि त्यांचं वय आहे 25 वर्ष, तुम्ही काय त्यांना सांगाल? त्यांनी मार्गदर्शन करा. मी त्यांच्याशी बोलू इच्छिते की त्यांनी आतापर्यंत काही तपासण्या केलेल्या आहेत, त्यामध्ये जे ऑप्टिक नर्व्ह जे डॅमेज झालेली आहे त्याच्यामुळे रेटिनाची वाढ झालेली नाही, त्या दृष्टीने अजून काही तपासणी आपल्याला करता येईल तेव्हा नेत्रतज्ञांकडे जाऊन. सध्या आता जे नवीन तपासणी आल्या, जे सांगितले जीन थेरपी सांगितली, त्याप्रमाणे नवीन मशिनरी आपल्याकडे बऱ्याच आलेल्या आहेत. जसं आपण डोळ्याची अल्ट्रासोनोग्राफी करतो, डोळ्याची ओसीटी म्हणजे सिटी स्कॅन करतो, त्याचप्रमाणे डोळ्याची अँजिओग्राफी करतो. तर त्यांना जे आवश्यक आहे त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करता येईल आणि जर आवश्यक होप असेल तर आपण त्याप्रमाणे त्यांना थेरपी देऊ शकू. कारण EEG, EOG या सुद्धा आता तपासण्या रेटिनाच्या बाबतीमध्ये होतात. तर त्यांना किती रेटिनाच्या सेल्स किती डॅमेज झालेले आहे, त्यांचं पर्सेंटेज काय, त्याप्रमाणे ते ठरवता येईल. बरं, चित्रा मॅडम, खरं तर आपण ह्याविषयी बोलतोय काचबिंदू, मोतीबिंदू. मोठ्या माणसांना किंवा एका विशिष्ट वयानंतर हे होतं, हे बरोबर योग्य आहे. पण आजकाल तुम्ही बघाल की सर्रास लहान मुलांना सुद्धा चष्मा लागलेला आहे. तर ह्या लहान मुलांची तपासणी कधी करावी, केव्हा, कोणत्या वयात, आणि त्यांना जो चष्मा लागतो तो काही वेळेला लावणंही होत नाही किंवा टाळला जातो, तर त्याचा किती परिणाम होतो आपल्या डोळ्यांवर, काय सांगाल? हो, लहान मुलांमध्ये कधी कधी जन्मतः सुद्धा दृष्टीदोष असू शकतो. त्यासाठी बाळ जन्मल्यावर काही दिवसातच त्याच्या दृष्टीची किंवा डोळ्यांची तपासणी करण्यात येते आणि प्रत्येकाची झालीच पाहिजे. त्यानंतर साधारण 1 वर्षाचं बाळ झाल्यावर त्याची पुन्हा एकदा दृष्टी तपासली पाहिजे आणि मग
जर त्यात काही वाटलं तर नेत्रतज्ञ सांगतात की काही दिवसानंतर परत एकदा तपासणीची गरज आहे. अन्यथा प्री स्कूल म्हणजे शाळा सुरू होण्याच्या आधी आपण लहान मुलांची एकदा तपासणी करतो. लहान मुलांमध्ये चष्म्याचं प्रमाण वाढतंय त्याचं कारण आत्ताच आपण बरंच चर्चा केली की कम्प्युटरचा यूज, नंतर मोबाईल, टेलिव्हिजन हे सगळं जवळून पाहणं, सतत बघत राहणं ह्यानी दृष्टीवर नक्कीच परिणाम होतो. आणि त्यासाठी तपासणी करून जर चष्मा असला तर तो घेणं अनिवार्य आहे. बरेचदा पेशंट आल्यावर असं लक्षात येतं की आई वडीलच इतके त्याबद्दल साशंक असतात चष्मा लावण्याबद्दल आणि त्यांना तो चष्मा मुलांनी लावायला नको असतो. पण हे त्यांच्या लक्षात येत नाही. मी तेव्हा बरंच समजून सांगायचा प्रयत्न करते की आज जर चष्मा लावला नाही तर वय वर्षे 10 पर्यंत त्या मुलाच्या डोळ्याची जी वाढ होत असते आणि ते रेटिनावर जे चित्र तयार होत असतं ते जर तयारच झालं नाही तर तो डोळा त्याची नजर जी असते ती कमकुवतच राहते. त्यानंतर मग जगभर जरी तुम्ही गेलात तरी त्याचा कुठेच आपल्याला हे नसतं, उपचार नसतात. वयानंतर किंवा एक 4-5 वर्षामध्ये सुद्धा त्यांची प्रत्येक वेळेला तपासणी करणं लहान मुलांची डोळ्यांची गरजेचं आहे. आणि बऱ्याच म्हणजे मायोपिया किंवा शॉर्ट साइटेडनेस म्हणतो, हायपरमेट्रोपिया हे लहान मुलांमध्ये चष्म्यामुळे येणारे डोळ्याचे विकार आहेत आणि त्यासाठी चष्मा लावणं अत्यंत गरजेचं आहे. कधी कधी एक डोळा थोडा कमकुवत असतो ज्याला लेझी आय असं म्हणतात. तेव्हा जो चांगला डोळा असतो त्याला पॅच लावून किंवा त्याला बंद करून आपण लेझी डोळ्याला काम करायला लावतो. यात सुद्धा आई वडिलांचं सहकार्य अत्यंत गरजेचं आहे. तरच त्या मुलाची डोळ्याची वाढ नीट होऊ शकते. खरं आपण हे सगळं जाणून घेऊयात. पण आपले अजून एक गेस्ट आहेत, डॉक्टर राजश्री कुटे आपल्याबरोबर लाईनमध्ये आहेत. सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे त्या नेत्रशल्य चिकित्सक म्हणून काम बघतात. नमस्कार मॅडम. नमस्ते. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू फॉर कॉलिंग मी. खरं तर दृष्टी एक अमूल्य वरदान ह्या महत्वाच्या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. आपल्या 2 मार्गदर्शक आपल्या बरोबर आहेत. मॅडम, आपण बोलतो आहे की मोतीबिंदू, काचबिंदू किंवा सतत कम्प्युटरवर काम करण्यामुळे होणारे डोळ्यांचे परिणाम या सगळ्यांविषयी बोलतोय. पण आपले जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना मोतीबिंदू हा एक खूप त्रासदायक आणि ही एक सतत होणारी समस्या आहे. एकदा ऑपरेशन झालं तरी काही वेळेला पुन्हा तो मोतीबिंदूमुळे त्यांना त्रास होत असतो. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? ओके. आता पहिली गोष्ट म्हणजे मोतीबिंदू जो आहे त्याची काळजी करण्यासारखं काही नाही, कारण आपल्याकडे आता नवीन मशीन्समुळे आणि नवीन लेन्सेसमुळे मोतीबिंदूमुळे जे अंधत्व येतं ते आपल्याला पूर्णपणे आपली दृष्टी परत देते. पण देर आर काही कॉमन क्वेश्चन जे असतात पेशंटचे, ते म्हणतात की मोतीबिंदू एकदा आला की पुन्हा येईल का? तर नाही, एकदा मोतीबिंदू आला, आपण तो काढला, लेन्स टाकली की मोतीबिंदू पुन्हा येत नाही. पण काय होतं की जी लेन्स एक पातळ पापुद्रा असतो आपल्या पडद्याचा, ज्याच्यावर सपोर्टवर लेन्स ठेवलेली असते, कालांतराने हा पापुद्रा थोडासा जाडसर होतो आणि मग पेशंटला पुन्हा थोडंसं दुर्कट दिसायला लागतं एखाद्या पडद्यातनं बघितल्यासारखं, आणि ते घाबरतात की पुन्हा मला मोतीबिंदू झाला की काय. पण नाही, त्याच्यासाठी एक स्पेशल लेझर मशीन आहे ज्याने आपण तो साफ करतो. जनरली पेशंट म्हणतात की ती लेन्स मला साफ करून द्या म्हणजे पुन्हा पहिल्यासारखं. ते लेझर एक 5 मिनिटात होतं आणि पेशंटला पुन्हा पहिल्यासारखं दिसायला लागतं. त्यामुळे त्याची काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. काही वेळाला जनरली हे जे ओल्डरली एज ग्रुप जे आपले वृद्ध पेशंट असतात त्यांना जनरली काही वेळेला पडद्याचे प्रॉब्लेम्स असतात. त्याला आम्ही एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, जे वयामानाने वयाचे येत असतं. त्याच्यामुळे जनरली दृष्टी कमजोर होते पेशंटची. त्याच्यात 2 प्रकार असतात, एक ड्राय असते आणि एक प्रोग्रेस स्लो असतो. पण त्याच्यामुळे त्यांची दृष्टी बरीचशी कमजोर होऊ शकते. राजश्री मॅडम, आपल्याबरोबर आपले अजून एक्सपर्ट आहेत डॉक्टर चित्रा सांबारे. मॅडम, तुम्ही ह्या विषयी मॅडम बरोबर काय बोला? हो, मॅडमनी सांगितलं ते अत्यंत योग्य आहे की मोतीबिंदू हा परत येत नाही. त्यामागे जो लेअर तयार होतो तो आपल्याला अगदी एक छोटं जे प्रोसिजर असतं त्याने आपल्याला ते क्लिअर करता येतं. दुसऱ्या सगळ्या वृद्ध लोकांमध्ये जे मोतीबिंदू होतो त्यांना एक शंका असते की ही लेन्स किती दिवस टिकेल. तसं काही नसतं. ही जी असते ही आपल्याबरोबरच जाते. ती लेन्स आयुष्यभरासाठी असते. वेगळ्या वेगळ्या मटेरियल्स, ऍक्रिलिक, सिलिकॉन अशा वेगळ्या वेगळ्या मटेरियल्स वापरून ती बनवल्या जाते. त्यात अनेक प्रकार आहेत, पण जी
ज्यांना जी लेन्स योग्य आहे ती बसवणं गरजेचं असतं. राजेश्री मॅडम, तुम्ही आपल्या ज्येष्ठांना थोडं काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल की चांगल्या आणि निरोगी स्वच्छ सतेज डोळ्यांसाठी थोडक्यात काय सांगाल? हा, बेसिकली काही फॅक्टर्स आहेत ते म्हणजे की एक तर डोळ्याची काळजी घेणे. आय थिंक आपला टॉपिक तो होता की ड्राय आईज, ते प्रिव्हेंट कसं करायचं ते आता मी थोडंसं ऐकलं मॅडम, मी सगळं सांगितलेलं ते बरोबर आहे. सेकंडली आपलं जे डाएट असतं ते पण महत्वाचं आहे. डाएटमध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट ते खाल्ले पाहिजेत. कारण आणि जे लोक फॅट फूड मध्ये जास्त असतं ते घेतलं तरी सुद्धा काही वेळेला आपल्याला डोळ्याचे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे बहुतेक त्यांनी आहारावर चांगला भर देणं खूप गरजेचं आहे. सेकंडली स्मोकिंग, काही जण स्मोकिंग करत असाल तर ते बंद करा. स्मोकिंगमुळे पण कालांतराने आपल्या पडद्यावर आणि डोळ्यावर प्रॉब्लेम येतात. जे आउटडोअर काम करतात, बाहेर उन्हात शेतीची कामं करतात, ते उन्हापासून मॅक्झिमम आपल्याला संरक्षण कसं घेता येईल त्याच्याकडे थोडी आपण काळजी घेतली तर बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करणं खूप गरजेचं असतं आणि आपल्या डोळ्यांचं आरोग्य ते उत्तम राखू शकतात. धन्यवाद राजश्री मॅडम, तुम्ही आमची संपर्क साधला आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्याला एक फोन आलेला आहे, ती माधवी जोशी आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. हा नमस्कार. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. हा, पहिला प्रश्न असा आहे की माझी दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन मोतीबिंदूची झालेली आहेत, तर पुन्हा मोतीबिंदू होऊ शकतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की माझ्या डोळ्यामध्ये ना दोन्ही रांजणवाड्या वारंवार होतात, तर त्याच्यासाठी म्हणून ड्रॉप कुठले घालायचे ते जरा मार्गदर्शन कराल का? धन्यवाद. धन्यवाद मॅडम. चित्रा मॅडम, तुम्ही काय सांगाल? जसं आत्ताच आपण बोललो की मोतीबिंदू आणि खूप आपल्या ज्येष्ठांमध्येच नाही सगळ्यांमध्येच हा एक गैरसमज असतो की मला एकदा झालेलं, एकदा ऑपरेशन झालं तर पुन्हा होऊ शकतो. जसं धुरकट पडद्याबद्दल तुम्ही बोललात, पण त्याच्या मागे एक असं की नाही हा मला पुन्हा मोतीबिंदू झालेला आहे आणि असं किती वेळा ऑपरेशन करून घ्यावं लागेल. तर माधवी मॅडमला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हो, मोतीबिंदू एकदा काढल्यानंतर तो बहुधा परत येत नाही, परंतु त्याच्या ज्या आजूबाजूला पेशी राहिलेल्या असतात त्या एक आवरण लेन्सच्या मागे तयार करतात आणि त्याला आपण आफ्टर कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू नंतर होणारा कॅटरॅक्ट असं म्हणतो. आणि ह्याला पर्याय म्हणजे अत्यंत सोपा आहे. जे तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ते लेझर ट्रीटमेंट करून ताबडतोब घरी जाऊ शकता. बरं, त्याला काही ऍडमिट व्हायची, ऑपरेशन करायची गरज नाही आणि अक्षरशः 5 मिनिटात तो क्लिअर होतो. त्याच्यामध्ये उषा मॅडम, जसं त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की त्यांना वारंवार रांजणवडी होत असते आणि मला असं वाटतं की हा जो एक हे आहे प्रकार आहे तो सगळ्याच वयोगटातील सगळ्यांनाच होत असतो, तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे कसं टाळू शकतो किंवा काही असा एक सोपा ड्रॉप किंवा काही असं आहे का? पहिली गोष्ट म्हणजे रांजणवाडी होण्याची कारणं ही बरीच प्रकारची असतात. पहिलं म्हणजे डोळ्याचं इन्फेक्शन. डोळ्याच्या आपल्या ज्या पापण्या असतात तिथे मिबोमियन ग्लँड नावाच्या ज्या ग्रंथी असतात त्याच्यातनं तेल बाहेर येत असतं आणि ते आपण जसं म्हटलं की डोळ्याचा जो आपला टियर फिल्म असतं त्यामध्ये हे तेल ग्रंथीचं महत्वाचं कार्य असतं की आपल्या डोळ्यातले अश्रुपे इव्हॅपोरेट होऊ नये, डोळे शुष्क पडू नये. तर त्यात जर का तुम्ही डोळ्यामध्ये स्वच्छता ठेवली नाही त्याचं इन्फेक्शन होऊन या ग्लँडला इन्फेक्शन होतं, त्याला आपण रांजणवाडी असं म्हणतो. दुसरी गोष्ट आहे की डोळ्याला आपण आपला जो नंबर आहे तो जर आपण बरोबर नंबर वापरला नाही, समजा कधी कधी काय होतं की आपल्याला चष्म्याचा नंबर असतो पण आपण वर्षानुवर्ष तो चष्म्याचा नंबर चेक न करता कंटिन्यू ठेवतो, त्यामुळे होतं काय आपला जो प्रॉपर नंबर असतो तो आपण वापरत नाही आणि मग डोळे आपल्याला बारीक करून किंवा मान वाकडे करून किंवा डोळ्याचे काही स्नायू आखडून आपण ती प्रतिमा मेंदूवरती पाडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या इफेक्टमुळे आपल्या रांजणवाड्या होतात. तेव्हा मी यांना सांगेन की पहिल्यांदा तुम्ही तुमचा नंबर चेक करून घ्या आणि डोळ्याला जर इन्फेक्शन असेल तर तसे अँटीबायोटिक ड्रॉप्स मी म्हणणार नाही तुमच्या मनाने घाला किंवा मी इथे तुम्हाला प्रिस्क्राईब करणार नाही, तुम्ही डॉक्टरांचाच सल्ला घ्या, त्यांना ठरवू द्यात की तुम्हाला कशासाठी ड्रॉप्स पाहिजे आणि तुमच्या डोळ्याचा नंबर तपासून तो प्रॉपर तुम्ही वापरलात तर तुमचा कायमचा या रांजणवाड्यापासून मुक्तता होईल. म्हणजे आपल्या प्रॉपर नेत्रशल्य चिकित्सकाकडूनच तुम्ही औषधं घेणं हे महत्वाचं आहे. चित्रा मॅडम, मला तुम्ही सांगा की आता आपण ह्या सगळ्यांविषयी बोलतोय पण तरीही आत्ताचे हे जे धावपळीचे वगैरे जे आजार असतात की डायबिटीज, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, हे जे सगळे आजार आहेत त्याचा आपल्या डोळ्यांवर कितपत परिणाम होतो? डायबिटीस तर आता एक फारच गहन प्रश्न भारतात झालेला आहे आणि अगदी वाढत चाललेली समस्या. भारताला म्हणजे डायबिटीसची कॅपिटल म्हटलं जातं आणि त्यामुळे डोळ्याच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो पण मुख्य परिणाम होतो तो रेटिनावर किंवा नेत्रपटलावर.
जे नेत्रवाहिन्यांमध्ये जे ब्लड असतं, रक्त किंवा फॅट्स, ते सगळे रेटिनावर बाहेर येतात आणि त्यामुळे रेटिनावर सूज येते. आणि हे जर असंच राहिलं तर रेटिनाला ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे किंवा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये नवीन रक्तवाहिन्या तयार होतात, परंतु त्या ह्या अत्यंत फ्रेजाईल असतात, त्या लवकर त्या फुटतात आणि मग डोळ्यामध्ये ब्लिडिंग होऊन पूर्णपणे दृष्टी जाऊ शकते. त्याचप्रमाणे त्यानंतर नेत्रपटल म्हणजे रेटिना डिटॅचमेंट सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे कुठलाही डायबिटीसचा पेशंट आला की आपल्याला पहिल्यांदा त्याला एज्युकेट करणं किंवा समजावून सांगणं गरजेचं असतं की घाबरून जाऊ नका, परंतु हे लक्षात ठेवा की डायबिटीसमुळे पूर्ण अंधत्व येऊ शकतं, पण आपण आणि हे पूर्णपणे प्रिव्हेंट करता येतं. पण मग डायबिटीज जे पेशंट असतात त्यांनी वरचेवर डोळ्याची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. जेव्हा त्यांचं डायग्नोसिस होतं त्यावेळी, त्यानंतर दर 6 महिन्यांनी किंवा वर्षभरानी तपासणी करणं, वर्षातनं एकदा जर काहीही रेटिनावर काही आपल्याला बदल दिसले नाहीत तर दरवर्षी एकदा तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा म्हणजे नेत्रतज्ञांना जेव्हा काही त्यावर दिसतात दोष, त्याप्रमाणे ते तुम्हाला अपॉइंटमेंट देतील किंवा सांगतील की 3 महिन्यांनी या 6 महिन्यांनी. ह्याचं कारण म्हणजे आपल्याकडे आता त्यावर उपचार आहेत. काही वर्षापूर्वी आपल्याला त्यावर काही इलाजच नव्हता, परंतु आता एर्गोन लेझर ट्रीटमेंट आपल्याला करता येते. त्याचप्रमाणे अँटी VEGF इंजेक्शन्स आहेत जे डोळ्यामध्ये दिल्यावर ह्या नवीन रक्तवाहिन्या ज्या आलेल्या आहेत त्या आकुंचन पावतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पूर्वी जसं होतं तसं आता नाही, तर घाबरून जाण्याचं कारण नाही, तर ह्याच्यावर औषधं उपचार पद्धती उपलब्ध आहेत. आपण याविषयी म्हणून तुमचंही मत जाणून घेऊया. एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. मला असं विचारायचं आहे की समाजातील जो निरक्षर उपेक्षित घटक आहे किंवा झोपडपट्टी, कामगार, वसाहत, आदिवासी, दुर्गम भागातील राहणारे आदिवासी, या लोकांना दृष्टीबद्दल जनजागृती झालेली नसते, दृष्टी साक्षरता नसते, त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने अशास्त्रशुद्ध उपचार घरच्या घरी करतात, घरगुती टिप्सचा उपयोग करून. तर अशा लोकांसाठी तुम्ही दृष्टीची काळजी आणि उपचार याबद्दल काय मार्गदर्शन कराल, आणि दृष्टी साक्षरता असं की अभियान त्या लोकांसाठी आपण राबवू शकाल का याबद्दल? धन्यवाद रवींद्रजी. तुमच्या या प्रश्नाची उत्तरात आपण घेणारच आहोत आणि आपल्याला दोन्ही डॉक्टरांकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घ्यायचं आहे. आपला एक फोन घेऊया. परवेज जालना आपल्याशी बोलतायत वडाळ्यावरून. नमस्कार. नमस्कार परवेशजी, बोला. मॅडम, मला मॅक्युलर डिजनरेशनचा त्रास आहे बरेच वर्षापासून, आणि मध्ये मला मोतीबिंदू जो दोन्ही डोळ्यात झालेलं, तर एका डोळ्याला मी ऑपरेशन करून घेतलं, दुसऱ्याचं अजून नाही केलंय, पण काही दृष्टीत काही फरक पडला नाही. आणि दुसरा प्रश्न की मॅक्युलर डिजनरेशनच्या काही आता क्युअर आला आहे का? बरं, थँक्यू. धन्यवाद परवेशजी. हा चित्रा मॅडम, पुन्हा मोतीबिंदू ह्या विषयावर आपल्याला पुन्हा खूप जनजागृती करण्याची गरज आहे. त्यांचं एका डोळ्याचं ऑपरेशन झालं, दुसऱ्याचं करायचं आहे, पण तरी दिसत नाही, आणि त्यांनी जो प्रश्न विचारला त्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्यांना न दिसण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, ह्यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झालेला आहे. तर मोतीबिंदूमुळे सेंट्रल व्हिजन आणि त्याचबरोबर आजूबाजूची म्हणजे पेरिफेरल व्हिजन दोन्हीही जाते. परंतु एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन मध्ये म्हणजे जिथे आपण बघतो तिथे एक धब्बा दिसतो, त्याच्या पलीकडचं आजूबाजूचं दिसत असतं. म्हणजे हे कम्प्लिटली पूर्णपणे अंध अशी व्यक्ती होत नाही, ते घरातल्या घरात फिरू शकतात, ज्याला आपण नेव्हिगेटिंग साईट म्हणतो. परंतु त्यांना जे वाचायचं, जे बघायचं ते कधीच दिसत नाही, कारण त्याचा मॅक्युलावर जिथे प्रतिबिंब तयार होतं त्या पॉइंटवर हे डिजनरेशन झालेलं असतं रेटिनावर. यावर खूप संशोधन चालू आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट, जीन ट्रीटमेंट बरंच चालू आहे, परंतु अजूनही अद्यापही आपल्याला त्यावर असा परमनंट उपाय काही मिळालेला नाहीये. बरं, आपल्याला एक फोन घेऊया. उमा महामुने आपल्याशी बोलतायत कांदिवलीवरून. नमस्कार. नमस्कार उमाशी. नमस्कार. हा, मी उमा महामुने बोलते, मुंबईवरून. कांदिवलीला मी राहते.
मॅडम प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे की माझी मुलगी 27 वर्षाची आहे आता, पण तिला लहानपणापासून डोळे अशी खूप चोळायची सवय आहे. रात्री आली ना की अशी डोळे चोळतच राहते, एवढी चोळते की असं वाटतं की ते असे खोल गेले त्याच्यामुळे, म्हणजे एवढे पापडांना अशी खाज येते. बरं, तर ते कशामुळे होतं ते मला विचारायचं डॉक्टरांना, की इतकी खाज लहानपणापासून ही सवय आहे, ती अशी डोळे खूप चोळते, दोन्ही पण डोळे. बरं, धन्यवाद उमाजी. उषा मॅडम, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? की मला असं वाटतं की बऱ्याच म्हणजे त्यांच्या प्रश्नामुळे हा प्रश्न विचारला गेलाय, पण बऱ्याच जणांना ही समस्या असते की डोळे चोळणे. 27 वर्षाची त्यांची मुलगी आणि सतत डोळे चोळते, काय सांगाल? आता डोळे चोळते याचा पहिली गोष्ट म्हणजे डोळे कोरडे पडत असतात, तेव्हा देखील डोळे चोळून तो डोळा ओला करण्याचा हा नैसर्गिक प्रयत्न असतो. दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यामध्ये कोंडा होणे, इन्फेक्शन होणे हे देखील एक कारण असू शकतं. आणि त्यात ॲलर्जीचे त्रास, ज्यांना रक्तामध्ये ॲलर्जी असते त्याच्यात डोळ्यात देखील ॲलर्जी उतरू शकते आणि त्यामुळे सुद्धा हे डोळे चोळण्याचा प्रकार हे होऊ शकतं. तर अशा वेळेला त्यांनी रक्ताची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या योग्य औषधं त्याच्यावर आहेत आणि हे त्याचं निवारण होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे आणि त्यांची समस्या. चित्रा मॅडम, मला तुमच्याकडे यायचं कारण आपला विषय खूप मोठे आणि वेळेची कमतरता असते, पण मगाशी रवींद्र कुडाळकर त्यांनी जो प्रश्न विचारला होता की आदिवासी आणि ह्या भागामध्ये ते घरच्या घरी उपचार करतात, त्याविषयी तुम्ही एक सांगणार होता, काय सांगाल मार्गदर्शन? हे अत्यंत धोकादायक असं, तिथे ती साक्षरता कशी हो, ह्याबद्दल सगळ्यांना एज्युकेट करणं आणि जनशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. एक अजूनही आपल्या भारतामध्ये खेडोपाडी एक प्रथा प्रचलित आहे. प्रथा म्हणण्यापेक्षा ते उपाययोजना म्हणून केली जाते. जेव्हा कोणाच्याही डोळ्यात काही कचरा जातो त्यावेळी ती व्यक्ती एक दाई असतात गावात, त्यांच्याकडे जातात आणि ही दाई आपल्या जिभेने बुबुळावरील कचरा काढते. बापरे. त्या जिभेमध्ये जे फंगस इन्फेक्शन किंवा बुरशीचं इन्फेक्शन असतं ते डोळ्यात उतरतं. असे पेशंट्स पाहिले की अतिशय हळहळायला होतं की हे कसं ह्यांना सांगणार. ह्यासाठी नक्कीच मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जनजागृती करणं आणि उपाययोजना करणं, वर्किंग टुगेदर. रवींद्रजींना हे सांगावं असं वाटतं की ह्यावर्षीची जी आपली थीम आहे की एकमेकांना सहाय्य करू, सो आता हा जो कार्यक्रम ज्याने ज्याने बघितला असेल तर ही आपणही ती जनजागृतीची सुरुवात करू शकतो की दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं. आपल्याला एक फोन आलाय, तो आधी घेऊया. डॉक्टर निशांत आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार निशांतजी, बोला. हा, मी डॉक्टर निशांत गायधनी बोलतोय. माझं वय 28 आहे. तर मला असं विचारायचं होतं की माझ्या डोळ्यांचा नंबर आहे, एका डोळ्याचा नंबर आहे 3.5 व दुसऱ्या डोळ्याचा नंबर आहे 4.5. तर हा नंबर कमी होऊ शकतो का? त्याच्यासाठी काही एक्सरसाइज वगैरे आहे का आणि काही मेडिकेशन वगैरे आहे का? आणि दुसरं असं आहे की लेझर ऑपरेशन जर मी केलं तर त्याच्याने किती फरक पडेल आणि त्याचे रिकरन्स चान्सेस किती आहे परत नंबर येण्याचे? बरं, धन्यवाद डॉक्टर निशांत. काय सांगाल उषा मॅडम की त्यांचा जो नंबर आहे तो कमी होऊ शकेल का? हो, आता सध्या लेसिक सर्जरी जी आली आहे आणि स्माईल सर्जरी आली आहे, या सर्जरीच्या सहाय्याने आपण डोळ्याचा नंबर घालवू शकतो. पण तरी सुद्धा कसं असतं की त्याला थोडे लिमिट्स आहेत. तर आपल्या डोळ्याचा कॉर्निया आहे त्याचा थिकनेस कमी करून आपण हा नंबर घालवू शकतो. तेव्हा ज्या रुग्णाला हे सर्जरी करून घ्यायची आहे त्याचा आधी सेंट्रल कॉर्नियल थिकनेस हा मोजला जातो आणि त्याला लिमिट्स आहे. जेवढा आपण त्याचा कॉर्निया थिकनेस जास्त किंवा कमी आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला तो कमी करून त्याला सांगितलं जाते की तुझा हा नंबर एवढा आहे आणि एवढा कमी होईल. त्यामुळे कधी कधी रेसिड्युअल रिफ्रॅक्शन हे राहू शकतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटला असं ढोबळमानाने सांगू शकत नाही की 100% हा नंबर निघेलच. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करून तो स्वतःबद्दल जो तुमचा चष्म्याचा नंबर आहे आणि तुमच्या डोळ्याची तपासणी करून ते डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतात. चित्रा मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे की या सगळ्यांविषयी एक बुबुळाचे आजार हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. त्याविषयी तुम्ही सांगा की ते बुबुळाचे आजार कोणते, त्याची लक्षणं काय काय थोडक्यात सांगाल? बुबुळ हे आपल्या डोळ्यावर असलेला एक पारदर्शक पडदा असतो. ज्याप्रमाणे आपलं घड्याळ असतं आणि त्या घड्याळावरची काच असते, ती काच जशी ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक असते तसं हे बुबुळ असतं आणि त्यामुळे आपल्याला आत असलेल्या आयरिसचा रंग दिसत असतो. कोणाचे हिरवे असतात डोळे, कोणाचे निळे असतात, कोणाचे ब्राऊन असतात, ते त्यामुळे दिसत असतात. हे बुबुळ जेव्हा याला इन्फेक्शन होतं किंवा काही
काही कंडिशन्स असतात, काही कारणं असतात ज्यामुळे ते नीट डेव्हलप होत नाही, त्यामध्ये त्यावर पांढरेपणा येतो आणि मग पेशंटलाही दिसत नाही. त्याचप्रमाणे डॉक्टरलाही आतला बुबुळ, डोळ्याच्या आत काय आहे हे काहीही दिसत नाही. तो एक पूर्ण पांढरा झालेला बुबुळ एक पडद्याच्या रूपात तिथे असतं आणि ह्याला आपल्याला कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन हाच एक त्यावर उपाय आहे. तर कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशनकडे आपण त्यावर चर्चा करूयात. तर त्याबद्दल माहिती आपण आधी नेत्रपेढी, कॉर्निया, कसं आपण कॉर्निया मिळू शकतो आपल्याला ते जाणून घेऊन मग आपण कॉर्निया ट्रान्सप्लांटेशन बद्दल मी माहिती देऊ शकते. अगदी खरं आहे. हा जो विषय आहे उषा मॅडम, की मगापासून आपण त्याचे लक्षणं, कारणं, ती बरी होऊ शकते त्या सगळ्यांविषयी बोलतोय, पण या सगळ्यांचं जे एक मूळ आहे आहार, त्याविषयी की तुम्ही काय सांगाल की आहार किती महत्वाचा आहे आणि तो कसा घेतला पाहिजे सगळ्या वयोगटासाठी? थोडक्यात मी सांगू शकेल की सगळ्यांनाच माहिती आहे की डोळ्याच्या आरोग्यासाठी अजीवनसत्व हे फार महत्वाचं असतं आणि तुम्ही कब्बर हे किसलेलं गाजर जे खाता दिवसभर, त्याच्यात तुम्हाला 110% तुमच्या डेली रिक्वायरमेंट जी व्हिटॅमिन अ जीवनसत्वाची जी आहे ती तुम्ही फुलफिल करू शकता. बरं. त्याचबरोबर तुम्हाला आता स्लाइडमध्ये दिसेल की काय काय तुमच्या आहारामध्ये कुठले कुठले घटक पदार्थ आले पाहिजे आणि त्याच्यातून काय काय मिळतं. तर साधारण सूर्यफुलाच्या बिया या आपण पाहतो, तर त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि लुटीन झियाझॅन्थाइन हे जे अँटीऑक्सिडंट्स असतात तर ते मोठ्या प्रमाणात असतात. दुसरं आपण बदाम घेऊ. बदामामध्ये सगळ्यांना माहिती की व्हिटॅमिन ए हे मोठ्या प्रमाणात असतं. तिसरं आहे ते गाजर, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. चौथं आहे ते मोसंबी. मोसंबीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि ते व्हिटॅमिन सी आपल्याला डोळ्यांना आवश्यक असतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी टोमॅटो आपण जो नुसतं आहारालाच आपली चव देत नाही, तर त्याच्यामध्ये इसेन्शियल न्यूट्रियन्स असतात. त्याच्यामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीपासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळतं. दुसरं आहे ते स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी हे इलॅजिक ऍसिड जे आपल्याला असतं त्याच्यापासून अल्ट्राव्हायोलेट रेमुळे आपल्या डोळ्याला जे धोका होतो तो याच्यापासून प्रिव्हेंट केला जातो. अजून पुढचा आहे, पुढच्या स्लाइड्स पण दाखवूयात आपण. तर डोळ्यामध्ये म्हणजे एकंदरीत त्याचा आपण म्हणू शकतो की आहार योग्य पद्धतीने घेतला तर त्याचा आपल्या डोळ्यांवर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. आणि हे जे आपला गैरसमज होता की एकदा मोतीबिंदू किंवा कासबिंदू कशामुळे होतो आणि एकदा मोतीबिंदू झाला तर तो पुन्हा पुन्हा होत नाही, हे बरेचसे गैरसमज आज आपण दूर केलेले आहेत. खरं तर आजचा जो विषय होता, ह्या वर्षीची थीम आहे की एकमेकांना सहाय्य करू आणि अंधत्व दूर करू. आपणही एकमेकांना प्रयत्न करून ह्या सगळ्या ह्या ज्या लक्षणं किंवा आहार सांगितले आहेत त्यातून आपले डोळे सुंदर, सतेज आणि स्वच्छ करू शकतो आणि आपल्या नंतरही ह्या जगात जे दुसरे कोणी आहेत अवयव नेत्रदान करून त्यांना दृष्टी देऊ शकतो. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. पहिलं माध्यम आहे फेसबुक, www.facebook/sakhisayadri.in आणि तुम्ही ईमेलद्वारेही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आजचा हा जो आपला विषय आहे त्याविषयी तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, तर त्याबद्दल तुमच्या दोघींचे खूप धन्यवाद. उद्याचा विषय काय आहे ते आधी आपण जाणून घेऊया. उद्याचा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे. सखी सह्याद्रीचा उद्याचा विषय आहे मानक विश्वासाची बांधणी. जागतिक मानक दिनानिमित्त हा कार्यक्रम आहे आणि सहभागी आहेत हेमंत अडे आणि वैशाली सुगाडे. आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.